एकदा का उन्हाळा लागला की प्रत्येक घरी दही लावलं जातं. पण खूप जणांचं दही खूप पातळ होतं, घट्टसर होत नाही, खायला तेवढं ते टेस्टी लागत नाही, खूप जास्त आंबट लागतं किंवा त्यामध्ये स्मेल येतो. जर असे काहीसे प्रकार तुमच्यासोबतसुद्धा घडत असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही एकदा शेवटपर्यंत जरूर बघा आणि या व्हिडिओदौरान ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या जरूर फॉलो करा. हे दही जेवढं घट्टसर आहे ना मैत्रिणींनो, खायला तेवढंच क्रीमी आहे, अजिबात आंबट नाही. यापासून तुम्ही विविध प्रकारच्या म्हणजे रेसिपीज बनवू शकता. आम्रखंड बनवू शकता, श्रीखंड बनवू शकता, लस्सी बनवू शकता, ताक बनवू शकता. आणखीही भरपूर रेसिपी तुम्ही यापासून बनवू शकता. तर हे दही तुम्ही बघा ना, अगदी घट्टसर आहे. अगदी एखादी बर्फी जशी असते ना, तशीही आहे. अगदी याच्या अलगद वड्या पडतात, अजिबात याचं पाणी होत नाही. तुम्ही याचे दह्याचे पीस बघू शकता, किती घट्टसर आहेत. अगदी तुम्ही सुरीने जरी हे दही कट केले ना, तरीसुद्धा हे सहज कट करता येतं, एवढं हे दही घट्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दही आणखी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही. फ्रीजमध्ये जर दही ठेवलं तर अगदी आठवडाभर अजिबात आंबट होत नाही, याची चव जी आहे ती व्यवस्थित राहते. तर चला मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी पातेलं घेतलेलं आहे. हे स्टीलचं पातेलं आहे आणि नेहमीचं माझ्या दुधाचं जे माझं पातेलं आहे ते फिक्स आहे. मी याच पातेल्यामध्ये नेहमी दूध तापवते. त्यासाठी दुधाचा जो टोप असतो ना, तो सेपरेट ठेवायचा. त्यामध्ये भाज्या किंवा इतर कोणतेही पदार्थ त्या पातेल्यामध्ये बनवायचे नाही. तर दुधासाठी 1 ते 2 पातेले सेपरेट करायचे. आता इथं मी पातेलं घेतलेलं आहे. ते पातेलं मी ना थोडंसं धुवून घेतलेलं आहे, म्हणजे हलकंसं ओलसर असलं ना की दूध त्याच्या तळाशी चिटकत नाही. तर इथं मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता. इथं मी पॅकेटच्या दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही डेअरीचं दूध घेतलं किंवा जर ग्रामीण भागामध्ये असाल गाईचं, जे तुम्हाला जिथं दूध अवेलेबल असेल ते दूध तुम्ही इथे वापरू शकता. इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला ना व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे. आता खूप जण दूध तापवत असताना ना खूप जास्त त्यामध्ये पाणी घालतात. कुणी पाववाटी पाणी घालतं, तर कुणी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालतं, का तर दूध तळाशी करपू नये यासाठी. पण हलकंसं जर पातेलं वल्लं केलं ना, म्हणजे थोडंसं धुवून घेतलं ना, तर अजिबात दूध तळाशी चिटकत नाही. आणि आपल्याला दूध खूप वेळ तापवून घेण्याची देखील गरज नाही, आटवून वगैरे घेण्याची देखील गरज नाही. आता हे मी दूध व्यवस्थित असं तापवून घेतलेलं आहे. खळखळून याला उकळी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दही क्रीमी होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ना, या दुधावरची जी साई येते ना, ती साई दुधामध्येच मिक्स करत जायचं, ती काढून घ्यायची नाही. खूपदा आपण ती साई काढून घेतो आणि त्यानंतर दही लावतो. त्यामुळे काय होतं ना, दह्याला ती चव येत नाही. जशी डेअरीच्या दह्याला जी टेस्ट असते ना, ती टेस्ट आपल्या घरच्या दह्याला येत नाही. त्यामुळे याची जी साई आहे ना, ती काढायची नाही, अशीच ठेवायची. आता हे व्यवस्थित असं मी दूध तापवून घेतलेलं आहे. एक 10 ते 15 मिनटासाठी हे दूध व्यवस्थित तापवून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मी थंड होण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे. आता हे संपूर्णपणे थंड झालेलं नाही, हलकंसं कोमट आहे. आता यामध्ये बोट घालून चेक करण्याच्या आधी आपल्याला हे काय करायचं आहे ना, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला व्यवस्थित समजेल की हे कितपत गरम आहे, कितपत कोमट आहे. हे चेक करण्याच्या आधी दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक बोट घालायचं. बघायचं तुम्हाला जेवढं हाताला म्हणजे सोसवतं आहे, 1 मिनिटभर तरी ह्याचा जो गरमपणा आहे तो आपल्या हाताला असं सोसला पाहिजे. इतपत हे कोमट असायला पाहिजे. खूपच जास्त गरम नको किंवा एकदमच असं थंड नको. हलकंसं नॉर्मल हे गरम असलं पाहिजे. खूपच गरम असलं ना तरी देखील दही पातळ होतं, आंबट होतं, चवीमध्ये बिघूड होऊ शकतो. त्यामुळे कोमट दूध आपल्याला असायला पाहिजे. तर इथं मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. आता खूप जण इथं ट्रिक वापरतात, यामध्ये मिरची घालतात किंवा खूप जण लिंबाचा रस घालतात. पण अगर प्रॉपर डेअरीसारखं जर तुम्हाला दही लावायचं आहे, अगदी पारंपरिक पद्धतीने जर दही लावायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला विरझणच लागतं. म्हणजेच आपल्याला दही बनवण्यासाठी दहीच लागतं, हे लक्षात ठेवा. इथं कोणतीच ट्रिक वापरायची नाही. अतिशय सिंपल रेसिपी शेअर करते, जेणेकरून तुम्ही वर्षभर दही या पद्धतीने जर लावलं ना, तरी देखील तुमचं दही परफेक्ट तयार होतं. तर 1 लिटर दुधासाठी मी इथं बरोबर 2 ते 2.5 चमचेच दही घेतलेला आहे. हा जो चमचा आहे ना, तो खूप छोटा आहे. आता इथं हे 2 चमचे दही घेतलेलं आहे. हे एक स्टीलच्या मी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि हे जे दही आणि दूध एकत्रित आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, खूप जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक तुम्हाला इथे एक सांगते. जर तुम्ही जे विरझण म्हणजे जे आपण दही लावण्यासाठी जे दही घेतो ते फ्रेश असलं पाहिजे, छान, ते सुद्धा दाटसर असायला हवं. व्यवस्थित ते फेटून घ्यायचं. खूप जुनं जे विरझण असतं
ते विरजण वापरायचं नाही, ताजं विरजण वापरायचं. म्हणजे आपण जे दही लावतो ना ते खूप छान तयार होतं, चव देखील अप्रतिम होते. खूप जास्त आंबट झालेलं दही तर विरजणाला वापरायचं नाही. आता हे छान असं मी मिक्स करून घेतलं. पातेल्याला जे दही आणि दूध आहे ते व्यवस्थित असं कोट करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये मी दूध घातलेलं आहे. आता इथं तुमची जर फॅमिली मोठी असेल तर तुम्ही एकखट्टी 2 लिटरपर्यंत दही लावू शकता. इथं मी 1 लिटर दुधाचं दही लगभग लावलं होतं. थोडंसं दूध उरलं होतं तर ते मी माझ्या मुलीला प्यायला दिलं. आता इथं जो छोटासा पेला होता त्यामध्ये देखील थोडंसं विरजण होतं, त्यामुळे थोडंसं दूध मी त्यामध्ये देखील घालून साईडला ठेवलेलं आहे. तुम्ही एकाच मोठ्या भांड्यामध्ये दही लावून घेतलं ना तरी देखील चालणार आहे. आता ह्या दोन्हीही भांड्यामध्ये ना थोडंसं चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हे बघा, आता इथे सकाळचेच लगभग 11 वाजलेले आहेत आणि 11 वाजता मी दही लावलेलं आहे. तर तुम्हाला टायमिंग सांगते, जर तुम्ही दिवसात दही लावणार असाल तर 5 ते 6 तासासाठी किमान याला अजिबात हात लावायचा नाही. जर तुम्ही सारखं याला हात लावून चेक करत राहिलात ना तर काय होतं ना, दही व्यवस्थित लागलं जात नाही, त्याला पाणी वगैरे सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 5 ते 6 तास याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. तर इथं लगभग 6 तास झालेले आहेत. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि इथे दही तुम्ही बघू शकता. उन्हाळ्यामध्ये दही ना खूप पटकन लागतं, त्यामुळे इथं हे दह्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता. आणखी हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही. फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर हे आणखी घट्टसर होतं आणि चव देखील खूप छान लागते. असं थंडगार दही खूप मस्त लागतं. तर इथे हे दही बघा, आणखी मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही, पण अजिबात थेंबरही याला पाणी सुटलेलं नाही. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हे दही आपलं लागलेलं आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला थोडीही कुठेही आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर या छोट्याशा पेल्यामधलं दही बघा ना मंडळी, किती मस्त तयार झालेलं आहे. अतिशय घट्टसर या दह्याला मस्त अशी शाईन आलेली आहे आणि खूप जास्त टेस्टी हे दही तयार झालं होतं. अजिबात आंबट नव्हतं, खूप मस्त आहे. तुम्ही बघू शकता अगदी आपला खरवस कसं असतो तसं हे दही आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, अजिबात कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे. आता हे दही एकदा तयार केलं ना तर तुम्ही आठवडाभर यूज करू शकता, अजिबात आंबट होत नाही. फक्त दही तुम्हाला जेवढं लागते तेवढं बाहेर काढायचं आणि उरलेलं जे दही आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. खूप वेळ दही बाहेर ठेवायचं नाही तयार केल्याच्या नंतर, आता ते आंबट होण्याची शक्यता असते. तर मोठ्या टोपामधलं दहीसुद्धा तुम्ही बघू शकता, किती परफेक्ट याचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकता. अतिशय घट्टसर आहे, अजिबात याला पाणी सुटत नाही आहे. हे बघा, अगदी तुम्ही सुरीने जरी कट केलं ना तरी सहज कट करता येईल, इतकं हे घट्टसर दही आहे. हे बघा, त्यामुळे या पद्धतीने जरूर दही बनवा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.